शेअर कर बरं. अच्छा. दुसरं कोणी दुसरं दुसरं कोणी बनवलंय का? चलो वाईच कुणीच नाही बनवलं. अभिनंदन, सुजाता. सर मोबाईलवरून डाउनलोड केलं. अभिनंदन, तू बनवलाय का? हॅलो कॉम्पोनंट बनवला का? सर, क्रिएट केलं होतं हम्म. पण ते रिफ्लेक्टच नाही होते. ओके. प्रोजेक्ट क्रिएट होत नाही म्हणजे कसं काय प्रॉब्लेम काय आहे ते तो आहे का आता सिस्टम वरती? हा म्हणजे सगळे क्लासेस वगैरे सगळे दिसताय मला हम्म. आणि कंपोनंट क्रिएट केल्यावर तिघ फाईल्स पण दिसताय. HTML डिप्लॉय होत XML नाही आणि तिकडे डिप्लॉय नाही होते. का? शेअर कर बरं. तर मी ते ठीक आहे. शुअर नाही केला का? शुअरचा आहे का कंपाऊंड? कोण आहे? कोणी शेअर केलं? शिवाय हे म्हणजे 2-3 केलं ते एखादं चेंज केलं. हा. त्याचं चॅट GPT वरूनच घेतलं. कसं वर्क करते फक्त दाखव फंक्शनॅलिटी. ह्याचं कॅल्क्युलेटर आहे आपलं साधं. दाखव बरं वर्क होतंय. त्याच्यामध्ये JS मध्ये लॉजिक आहे. ओके. EY वरती दाखव, EY वरती. समजा आपण मस्त. त्याच्यापेक्षा बनवलं होतं पण ते उडवले आम्ही. ते पॉपअप येऊ लागलं होतं, मी स्क्रीनशॉट टाकलं होतं ना, ते पण बनवलं होतं. नोटिफिकेशन. नोटिफिकेशन. ओके. ते आम्ही हे चेंज करण्यासाठी दुसरं अजून केलं. इझी आहे म्हणजे जास्त काय एवढं म्हणजे ह्याच्यामध्ये जे हे लिहिलंय का नाही तेवढं थोडं कळायले की HTML मध्ये जे आहे ना, हे बघा लाइटनिंग इनपुट म्हणजे ते इनपुट द्यायचं बटनसाठी बटन आहे. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये ऑन चेंज पाहिजे, ऑन क्लिक पाहिजे, हे एवढं थोडंफार माहिती झालं. करेक्ट. एवढंच लागतंय जास्त. इथं ऑन क्लिक पाहिजे, ऑन चेंज पाहिजे, याचे वेगवेगळे पॅरामीटर आहेत. करेक्ट. टाईप म्हणजे टेक्स्ट असणार, नंबर असणार, ईमेल असणार, लेबल म्हणजे नाव असणार. सेम सेल्सफोर्स टाईपच आहे. सेल्सफोर्स टाईपच आहे. आणि ह्याच्यामध्ये वेगळं आपण जसं हँडलर आणि हेल्पर ट्रिगर लिहिता वेगळं तसंच समजायचं. याच्यामध्ये जे आपण लॉजिक आहे. करेक्ट. ट्रिगर थ्रू मेथड जे कॉल करत होतो ते ऑन बटन क्लिक करतोय. JS म्हणजे हेल्पर ऍज कन्सिडर. बरोबर. याच्यामध्ये लॉजिक. ठीक आहे. मस्त. सर मी शेअर करू स्क्रीन? हा कर ना. कर. तर हा मी क्रिएट केलेला इथं आणि क्लिक मी इथे केली एज. ह्यासाठी फंक्शन आपण लिहिलं एज साठी. तर इथं क्लिक केले गेले की एज होते एवढंच केलेले. ओके. बरोबर. त्याच्यामध्ये फक्त हे एक पॅराग्राफ टॅग घेतला, त्याच्यामध्ये नेम वगैरे चुकीचं हे नंतर अपडेट करू शकतो पॅराग्राफ टॅग मध्ये. ठीक आहे. बाकी कोणी बनवलं आणखी? त्याच्यामध्ये एक बग भेटला. नवनाथ नाही का जॉईन झाला? नवनाथ थोडं मेडिकल मध्ये. ओके. शशिकांत? माझा मयूरचा सेमच आहे. आम्ही दोघांनी मॅच केला. ठीक आहे. मी स्क्रीन शेअर करतो. अभिनंदन, तुझं कनेक्ट नंतर करू आपण. हो. ठीक आहे. आता आपल्याला जर सेकंड कॉम्पोनंट आपल्याला बनवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल की कॉम्पोनंट लाइटनिंग वेब कॉम्पोनंट मध्ये
कॉम्पोनंट जर क्रिएट करायचं असेल तर काय करायला लागेल, व्ह्यू मध्ये जायचं, कमांड पॅलेट मध्ये आणि क्रिएट लाइटनिंग वेव्ह कॉम्पोनंट, किंवा दुसरा ऑप्शन आहे कंट्रोल शिफ्ट पी, क्रिएट लाइटनिंग वेव्ह कॉम्पोनंट. ठीक आहे, आणि एंटर आणि एंटर. हा झाला आपला कॉम्पोनंट. हा क्रिएट कॉम्पोनंट क्रिएट केल्यानंतर ऑटोमॅटिक 3 फाइल्स क्रिएट होतात, बरोबर. माय सेकंड कॉम्पोनंट मध्ये 3 फाइल, एक HTML असते, एक JS असते आणि एक मेटा.xml असते. मेटा.xml मध्ये काय करतो आपण, टार्गेट्स देतो. आता आपला कॉम्पोनंट कुठे विजिबल पाहिजे त्यासाठी टार्गेट्स असतात आणि इझी एक्सपोज आपण ट्रू करतो. ठीक आहे, आता लाइटनिंग ऍप पेज मध्ये आपल्याला पाहिजे म्हणून आपण इथं लाइटनिंग ऍप पेज दिले. बाकीचे असतील तर इथं बाकीचे लाइटनिंग रेकॉर्ड पेज, लाइटनिंग होम पेज, हे बाकीचे सगळे ऑप्शन अवेलेबल आहेत. आणि डिप्लॉय करायचं म्हणल्यानंतर काय करायचं, राईट क्लिक आणि डिप्लॉय. ओके, झाला डिप्लॉय. आता आपल्याला जर हा कॉम्पोनंट आपण एम्प्टी डिप्लॉय केलाय, जर आपल्याला व्हाईट स्क्रीन पाहिजे असेल तर लाइटनिंग कार्ड घेतो आपण. ठीक आहे, लाइटनिंग कार्ड आणि डिप्लॉय. टायटल देऊया जावास्क्रिप्ट ॲरे. ठीक आहे, आणि डिप्लॉय. आता कॉम्पोनंट डिप्लॉय झाल्यानंतर आपल्याला जर लाइटनिंग ऍप पेज वरती टाकायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतं, एडिट पेज करावं लागतं, बरोबर. एडिट पेज, एडिट पेज. ठीक आहे, आणि जे पण आपण कस्टम कॉम्पोनंट डिप्लॉय केलेले आहेत ते आपल्याला एकदम लास्टला दिसते बघा, माय फर्स्ट कॉम्पोनंट आणि माय सेकंड कॉम्पोनंट. ठीक आहे, माय सेकंड कॉम्पोनंट मी इथं आणला आणि सेव्ह केलं आणि बॅक. ओके, जावास्क्रिप्ट ॲरे झाला. आता मला ॲरेज म्हणजे काय, आपल्या जसं सेल्सफोर्स ॲपेक्स मध्ये जसं लिस्ट असते त्यालाच आपण जावास्क्रिप्ट मध्ये ॲरे म्हणतो. तर ॲरे फॉर एक्झाम्पल एक ॲरे आपण घेऊया. हा नॉर्मल ॲरे झाला. ठीक आहे, हा ॲरे डिक्लेअर केला आपण आणि हा ॲरे आपण HTML मध्ये यूज करूया. HTML मध्ये जर रेफर करायचं असेल आपल्याला कर्ली ब्रॅकेट घ्यायला लागणार, बरोबर. आणि डिप्लॉय. बरोबर आहे, ॲरे 1 2 3 आला. ठीक आहे, जसं आपण जेव्हा ॲपेक्स मध्ये करत होतो, ॲपेक्स मध्ये काय करायचो, ऍड मेथड वापरायचो, बरोबर. ॲरे डिक्लेअर करायची प्रोसेस कशी होती, लिस्ट डिक्लेअर करायची प्रोसेस कशी होती, आपल्याला ऍड करायला लागायचं. पण आपण डायरेक्ट इथं ॲरेज नाव लिहायचं आणि डायरेक्ट तुम्ही त्याच्यामध्ये एलिमेंट टाकू शकता. सिंपल आहे इथं जावास्क्रिप्ट मध्ये, तुम्हाला ऍड मेथड वापरायची गरज नाही. इथं एलिमेंट जर टाकायचं असेल तर तुम्ही पुश मेथड वापरू शकता. ॲरे डॉट पुश आणि इथं आपण 3 टाकू. डिप्लॉय होणार का, आपल्याला एका मेथड मध्ये टाकावं लागेल बटन यूज करून. ठीक आहे, आपण एक बटन टाकूयात. बटन साठी कोणता सिंटॅक्स आहे, बटन साठी सिंटॅक्स आहे लाइटनिंग बटन. HTML मध्ये या आणि इथं लाइटनिंग बटन टाक.
एक आपण div टॅग घेऊ आणि div टॅग मध्ये आपण काय करूया, मार्जिन देऊ, म्हणजे हे लाइटनिंग कार्डला चिटकणार नाही. ठीक आहे. आणि मार्जिन द्यायचं म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, SLDS मार्जिन म्हणून सर्च करायचं. SLDS मार्जिन अराउंड. तुम्ही मार्जिन टॉपला देऊ शकता, लेफ्टला देऊ शकता, किंवा पूर्ण अराउंड, म्हणजे पूर्ण आपल्या डिवच्या कडेला पूर्ण एक थोडीशी मार्जिन येणार. ठीक आहे. मग तुम्ही त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत, स्मॉल मार्जिन द्यायची, जास्त स्मॉल, लार्ज, तुम्हाला जशी पाहिजे ते देऊ शकता. ठीक आहे. याच्यामध्ये लोडच होत नाही, प्रॉब्लेम आहे. इथं आहे आपल्याला SLDS मार्जिन. ठीक आहे. इथं क्लास दिलेला आहे का SLDS मार्जिन? ठीक आहे, हाच घेऊ आपण SLDS मार्जिन. स्मॉल जे आपण SLDS मार्जिन लार्ज घेऊ. ठीक आहे. क्लास डिक्लेअर करा, क्लास आणि मार्जिन. ठीक आहे. आणि डिप्लॉय. आणि आपल्याला बटन कोणतं पाहिजे, आपल्याला ऍड एलिमेंट. ओके. आणि इथं फंक्शन आपण लिहूयात ऍड एलिमेंट. ऑन क्लिक काय होणार, आपली ऍड एलिमेंट नावाची मेथड चालणार जावास्क्रिप्ट मध्ये. ठीक आहे. ऍड एलिमेंट. आणि मेथडचं सिंटॅक्स इथं सिंपल आहे, फक्त मेथडचं नाव आणि पॅरेंथेसिस. ठीक आहे. याच्यामध्ये पॅरामीटर तुम्ही पाठवू शकता. आता आपल्याला काय करायचंय, एलिमेंट ऍड करायचं आहे. ठीक आहे. अरे 1.push. ओके. आणि पुश करूयात आपण 4. बघा आता आपलं बटन क्रिएट झालं, लाइटिंग बटन क्रिएट झालं, त्याला व्हॅरियंट सक्सेस दिला. इथं जर तुम्हाला डिस्ट्रक्टिव्ह दिला तर रेड मध्ये येणार. ह्याचे टाइप्स आहेत व्हॅरियंटचे. ठीक आहे. ब्रँड दिला तर ब्लू येणार, आपण ब्रँड देऊ. ठीक आहे. आणि सक्सेस दिला तर ग्रीन येणार. असे भरपूर 3 ते 5-6 व्हॅरियंट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ऍड एलिमेंट आपण लेबल दिलं, हे टायटलचं काय यूज नाही एवढा. ऑन क्लिक काय होणार, जर बटन क्लिक केलं तर ऍड एलिमेंट नावाची जावास्क्रिप्ट मेथड चालणार. जावास्क्रिप्ट मेथड मध्ये आपण काय केलंय, अरे डॉट पुश केलंय. ठीक आहे. आणि डिप्लॉय करूया आपण. ठीक आहे. ऍड एलिमेंट केलं. ऍड एलिमेंट केलं की आपण बघा इथं काय होतं, ऍड एलिमेंट क्लिक केलं की 4 येणार. 4 पुढे यायला पाहिजे. काहीच नाही आता. ठीक आहे. आपण ही मेथड कॉल झाली की नाही हे बघूयात आपण. मेथड कॉल झाली की नाही कसं बघणार आपण, कन्सोल डॉट, आपल्याला इथं दिस डॉट ऍड करायचं झालेलं आहे. ठीक आहे. इथं कन्सोल डॉट लॉग लावू, कन्सोल डॉट लॉग. आणि इथं आपण आयडेंटिफाय देऊ मेथड कॉल ऍड एलिमेंट. ठीक आहे. आणि हे इथं कसं आहे, कोलन दिला तरी चालतंय, सेमीकोलन नाही दिला तरी चालतंय. जावास्क्रिप्ट मध्ये काही कंपल्सरी नाहीये. काय राहिलं होतं आपलं, इथं दिस डॉट ऍरे करायचं राहिलं होतं. ठीक आहे. प्रॉब्लेम काय, ठीक आहे. याला करून बघूया. डॉट ऍरे 1 डॉट पुश.
तर ॲरे प्रिंट करूयात आपण, ॲरे काय होतं बघूयात. ठीक आहे, डिप्लॉय तो काहीतरी एरर आलेला आहे. मेथड कॉल होती आहे. ठीक आहे, डॉट अरे डॉट पुश. ठीक आहे, सेमच आहे. काय मिस करतो मी बघ. ठीक आहे, ओके. Let's try this. ठीक आहे, हे ऍड करायचं. कुछ तो मिस कर रहे हम, नाहीतर ठीक आहे. आपण याच्यामध्ये ठीक आहे, लेट्स सी. आपण इथं डिक्लेअर करूया अरे 1. ठीक आहे, रिझल्ट ब्लँक. ठीक आहे, याच्यामध्ये अरे डॉट पुश तर गेलेला आहे. दुसरी कोणती मेथडच नाहीये. ठीक आहे, आता आपण ही पुश मेथड नंतर बघूयात. आता ऍडची जर आपल्याकडे एक ऍरे आहे बरोबर, ऍरे 1. जर आपल्याला ऍरे 1 जर कॉपी करायचा असेल, ऍरे 1 जर कॉपी करायचा असेल ऍरे 2 मध्ये, तर लेट्स से where 2 इक्वल टू ऍरे 1. ठीक आहे, आणि आपण रिझल्ट मध्ये ऍरे 2 टाकूया.
आणि इथं आपण दोन्ही पण ऍरे पण प्रिंट करूया. ठीक आहे. array 1 and array 2. And deploy. ठीक आहे. array 1 आणि array 2 प्रिंट झाले. तुम्ही आपण काय करू शकतो, त्या पद्धतीनं array कॉपी करू शकतो. ठीक आहे. आता array 2 च्या मध्ये आपण काय करूयात, array 1 array 2 डॉट पुश करूयात. ठीक आहे. डॉट पुश फोर्थ एलिमेंट आणि डिप्लॉय. आणि हे मी array 1 इथं पण प्रिंट करतो खाली, त्याच्या खाली पुश केल्यानंतर एलिमेंट पुश केल्यानंतर मी array 1 आणि array 2 प्रिंट केलेले. ठीक आहे. फंक्शन कॉल झालेलं आहे, मेथड कॉल ऍड एलिमेंट. ओके. आणि बघा array 1 2 3 4 दिसतंय, array 1 2 3 4 आणि array 2 मध्ये पण काय 1 2 3 4. आता तुमच्या हे लक्षात आलं का गोष्ट, की आपण कशामध्ये केले, array 2 मध्ये केले. करेक्ट. सॉरी, हे आपल्याला हे array 1 च्या जागी आपल्याला रिझल्ट टाकायला लागेल, त्यावेळेस आपल्याला रिझल्ट दिसेल. ठीक आहे. डिप्लॉय करतो. शशिकांत काय म्हणला होता तू? बरोबर. हा हा, नाही तसं करता येतंय, पण मला तुम्हाला काय सांगायचंय, की ज्यावेळेस आपल्याला समजा कॉपी करायचा array 1 मधून array 2 बनवायचा आपल्याला. ठीक आहे. कधी कधी आपल्याला लिस्ट पण कॉपी करावी लागते, बरोबर, अपेक्स मध्ये. त्यावेळेस आपण ऍड ऑल मेथड वापरतो. तसं इथं ऍड ऑल मेथड वापरायची गरज नाहीये. जर तुम्हाला लिस्ट कॉपी करायची आहे तर तुम्ही डायरेक्ट असाइन करू शकता. म्हणजे array 1 तुम्ही डायरेक्ट array 2 मध्ये टाकू शकता, तुम्हाला जर कॉपीची गरज पडली तर. आलं लक्षात? बघा 1 2 3 4 आलं. पण इथे एक लक्षात येण्यासारखी गोष्ट काय आहे, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, array 1 मध्ये आपण 1 2 3 टाकलेलं आहे, बरोबर. array 1 मध्ये काय आहे, 1 2 3 आहे. आपण ऍड कोणत्या एलिमेंट array मध्ये केले, array 2 मध्ये केले, बरोबर. पुश कुठे केले आपण, array 2 मध्ये केलेलं आहे. पण तरी पण array 1 मध्ये पण चेंज झालेला आहे. आलं लक्षात? डिफरन्स काय आला तुम्हाला? आपण ज्यावेळेस डायरेक्ट असाइन केली, ज्यावेळेस array 2 मध्ये array 1 असाइन केले, त्यावेळेस जर आपण array 2 मध्ये चेंजेस केले तर ते चेंजेस array 1 मध्ये पण होत आहेत, कारण की हे डायरेक्टली कनेक्टेड आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आलं लक्षात? तुम्हाला आणखी एकदा इथं मी array 1 बिफोर आणि array 2 आफ्टर प्रिंट करतो. array 1 बिफोर अँड आफ्टर. डिप्लॉय. बघा आता ऍड करतो इथं
मेथड चालली. ऍरे 1 बिफोर काय होता? 1 2 3 होता, बरोबर. ऍरे 1 ज्यावेळेस आपण पुश करतोय, इथं बघा, इथं ज्यावेळेस ऍरे 2 मध्ये पुश करतोय त्यावेळेस 1 2 3 होता. पण ज्यावेळेस पुश केलं आपण ऍरे 2 मध्ये एलिमेंट टाकलाय, पण ऍरे 1 पण चेंज होतोय, बरोबर. हे डायरेक्टली कनेक्टेड असतं का? कारण आपण इथं डायरेक्ट असाइन केलेलं आहे, हे दोघांची मेमरी सेम झाली. मग ह्याच्यावरती सोल्युशन काय आहे? तर तुम्हाला सोल्युशन आहे स्प्रेड ऑपरेटर वापरायचं आहे. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये जर क्वेश्चन विचारला तर तुम्ही स्प्रेड ऑपरेटर का यूज करता? जर whenever there is a requirement to copy one array into second array, if we directly assign first array into second array, and if we make any changes into second array, that will be reflected into first array also, because array 2 and array 1 will be pointing towards the only one memory. हे उत्तर आहे त्याचं. ठीक आहे. हा इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारतील की तुम्ही स्प्रेड ऑपरेटर का वापरता? स्प्रेड ऑपरेटर म्हणजे काय? 3 डॉट्स द्यायचे इथं. ठीक आहे. म्हणजे काय होणार की तुमचा डायरेक्ट फक्त जो ऍरे 1 चा आहे ना, जो वन टाइम तुमचा डेटा यात कॉपी होणार आणि याच्यामधले ऍरे 1 आणि ऍरे 2 मधली लिंक तुटून जाणार. ठीक आहे. जर तुम्ही डायरेक्टली असाइन केलं विदाउट स्प्रेड ऑपरेटर वापरता, हे 3 डॉट्स वापरता, तर काय होतं, लिंक मेंटेन राहते. ऍरे 2 मध्ये जर तुम्ही काही एलिमेंट पुश केला तर ऍरे 1 मध्ये पण चेंजेस होतील. ठीक आहे. तर ते अवॉइड करण्यासाठी आपण स्प्रेड ऑपरेटर वापरतो. ठीक आहे. आलं लक्षात स्प्रेड ऑपरेटरचा यूज? आता तुम्ही बघू शकता चेंज डिप्लॉय केल्यानंतर चेंजेस. ठीक आहे. आता मी काय करतो, रिफ्रेश करतो. आता एक्सपेक्टेड काय आपल्याला की इवन आपण ऍरे 2 मध्ये एलिमेंट पुश केला तर ऍरे 1 मध्ये काही ऍड नाही झालं पाहिजे, ऍरे 1 मध्ये 1 2 3 राहिलं पाहिजे. ठीक आहे. ऍड एलिमेंट करतो. बघा, ऍरे 1 बिफोर आणि ऍरे 1 आफ्टर सेमच आहे, काही चेंजेस नाही झाले, फक्त ऍरे 2 मध्येच आपला एलिमेंट पुश झालेला आहे 4th नंबरचा. ठीक आहे. म्हणजे काय, स्प्रेड ऑपरेटर कशासाठी वापरतो? जर तुम्हाला ऍरे जर कॉपी करायचा असेल तर, आणि तुम्हाला ऍरे 2 मध्ये जर काही चेंजेस केले तर ऍरे 1 मध्ये रिफ्लेक्ट नाही झाले पाहिजे, तर आपण स्प्रेड ऑपरेटर वापरतो. ठीक आहे. आता तुम्हाला एपेक्स मध्ये आपण फॉर लूप बघितलं, लिस्ट वरती आपल्याला जर इटरेट करायचं असेल म्हणून आपण एक फंक्शन बनवायचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण फॉर लूपचं इम्प्लिमेंटेशन कसं जावास्क्रिप्ट मध्ये होतं आपण शिकणार आहे. ठीक आहे. आता एपेक्स मध्ये फॉर लूप कसा होता? लेट्स से आपल्याकडे एक ऍरे आहे, हा ऍरे ही लिस्ट आहे, लिस्ट ऑफ कॉन्टॅक्ट्स आहे, आणि ही वरती डिक्लेअर केलेली आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यावरती जर इटरेट करायचं असेल तर फॉर लूप मध्ये आपण कसं करायचो? एपेक्स मध्ये फॉर लिहायचो, बरोबर. आणि लिस्टचं नाव ऑब्जेक्ट कॉन, आणि याच्यावरती कॉन्टॅक्ट वरती इटरेट करायचो. फॉर लूपचं सिंटॅक्स माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना एपेक्स मध्ये, बरोबर. पण इथं तसं नाही, इथं हा सिंटॅक्स चेंज आहे. इथं थोडासा डिफरन्स आहे. एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचा, जसं आपण कॉन्टॅक्ट वगैरे करत होतो, जसा डेटा टाईप इथं लिहितो, जसा इथं कॉन्टॅक्ट डेटा टाईप आहे. जर कॉन्टॅक्ट वरती इटरेट करायचं तर इथं काय आहे, 3च डेटा टाईप्स आहेत, लेट, व्हेअर किंवा कॉन्स्टंट. आपण काही यूज करू शकतो. आपण डेटा टाईप यूज करूयात लेट. ठीक आहे. लेट ओबीजे किंवा आयटम ऑफ कॉन्टॅक्ट्स, हा सिंटॅक्स आहे जावास्क्रिप्ट मध्ये. काय डेटा टाईप तुम्हाला ज्या आता ह्याच्यामध्ये काय ऑब्जेक्ट आहे, पण आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये काय ऑब्जेक्ट वगैरे डेटा टाईप आहे का? नाही. जावास्क्रिप्ट मध्ये डेटा टाईप कोणते? व्हेअर आहे, लेट आहे आणि कॉन्स्टंट आहे, म्हणून तो डेटा टाईप दिला. परत प्रत्येक आयटमचं नाव दिलं. आता इथं फक्त काय ऑफच्या जागी आपल्याला एपेक्स मध्ये काय होतं, हे होतं, आणि जावास्क्रिप्ट मध्ये काय कोलनच्या ऐवजी ऑफ आहे. ओके. आणि इथं पण बघा, ज्या लिस्टवरती इटरेट करायचे ते लिस्टचं नाव दिलंय, डेटा टाईप कोणता आहे ते पण दिलंय आपण, आणि कोणतंही आपण प्रत्येक एलिमेंटचं नाव देण्यासाठी आपण ओबीजे वगैरे काय पण द्यायचं. कॉन्टॅक्ट असेल तर कॉन द्यायचो, अकाउंट असेल तर एसीसी द्यायचो, तसं इथं आयटम देतोय आपण, किंवा तुम्ही काही देऊ शकता. आता इथं कॉन्टॅक्ट आहे तर आपण कॉन देऊ शकतो. ठीक आहे. आता आपण हे प्रिंट करावं.
कन्सोल डॉट लॉग कॉन्टॅक्ट. ओके, आणि कॉन करूया. म्हणजे काय होणार, ही जी लिस्ट आहे कॉन्टॅक्ट जे आहेत आणि ह्या कॉन्टॅक्ट आपण ग्लोबली डिक्लेअर केलाय, म्हणजे त्याला रेफर करण्यासाठी आपल्याला इथे दिस वापरावा लागणार, तरच आपल्याला ते ऍक्सेसिबल असणार. म्हणजे दिस कॉन्टॅक्ट मधला पहिल्या वेळेस काय होणार, हे पहिला कॉन्टॅक्ट इथे येणार ह्या कॉन मध्ये आणि तो कॉन प्रिंट होणार. परत दुसऱ्या वेळेस दुसरा कॉन्टॅक्ट ह्या लिस्ट मधला दुसरा कॉन्टॅक्ट ह्यात येणार ह्या कॉन मध्ये आणि तो प्रिंट होणार. तिसऱ्या वेळेस तिसरा कॉन्टॅक्ट ह्या कॉन मध्ये येणार आणि तो प्रिंट होणार. ठीक आहे, डिप्लॉय करूया आपण. आता हे फंक्शन आपण लिहिलं, पण ह्या फंक्शनला कॉल कसा होतोय? ह्या फंक्शनला कॉल करण्यासाठी आपण बटन लिहिलंय का? बटन किंवा काय कोणत्या कुठून आपण हे जे फंक्शन आहे हे आपण कुठून कॉल केलंय का? लेट्स से आपण हे फंक्शन इथून पण कॉल करू शकतो. कुठून? ह्या ऍड एलिमेंट ह्या मेथड मधून. कसं करणार? दिस इथं आपल्याला फक्त दिस करायचं आणि कॉल फॉर लूप करायचं, बस एवढंच आहे. दिस आणि फंक्शनचं नाव. म्हणजे काय, ऍड एलिमेंट ह्या बटन वरती क्लिक केलं, इथं ऍड एलिमेंट हे क्लिक झालं की हे पण चालणार लॉजिक आणि त्याच्या खाली हे पण चालणार. पण आपण तसं नाही करू, आपण सेपरेट फॉर लूप साठी एक बटन बनवूया. ठीक आहे, हे कॉपी करू आपण आणि इथे लिहू आणि याला पण सेम क्लास देऊ. ह्या बटनला पण आणि ह्या बटनला पण. म्हणजे काय, त्याच्याकडे मार्जिन राहील, एकमेकाला चिटकणार नाही. ठीक आहे, बटन्स डिप्लॉय. ह्याचं नाव काय देऊ आपण? पॅरेंट ब्रँड देऊयात आणि ह्याचं रन फॉर लूप नाव देऊयात. रन फॉर लूप आणि डिप्लॉय. याच्यामध्ये ऑन क्लिक आपल्याला कोणती मेथड काय चेंज करावं लागेल? मेथडचं नाव काय असणार आहे? कॉल, बरोबर. मगच कॉल फॉर, नाही तर काय दोन्ही पण मेथड एकाच दोन्ही पण बटन्स एकाच मेथडला कॉल करतील. त्याऐवजी आपण दुसरी मेथड तयार केली, त्याला कॉल देऊयात आपण. ठीक आहे, आता काय ऑलरेडी याला क्लास आहे. ठीक आहे, डिप्लॉय. इथं ऑलरेडी क्लास डिक्लेअर केलेला आहे. इथं लाइटनिंग बटन राहिलेलं आहे आपलं इथं. ठीक आहे, डिप्लॉय. बरोबर, इथं ना. ओके, आता आता एक्सपेक्टेड काय आपल्याला की आणखी एक बटन दिसेल. ओके, आणि त्याचं नाव असेल रन फॉर लूप. आणि रन फॉर लूप नाव असलेलं बटन काय करणार आहे आपल्याला? ऑन क्लिक कॉल फॉर लूप ही जावास्क्रिप्टची मेथड कॉल करणार आहे. बरोबर, कॉल फॉर लूप ही जावास्क्रिप्टची मेथड करणार आहे. आणि ह्या फॉर लूप मध्ये काय होतंय, आपण फॉर लूप लिहिलाय, जावास्क्रिप्टचा सिंटॅक्स आहे. फक्त काय चेंज आहे, हा डेटा टाइप आपल्याकडे कॉन्टॅक्ट, अकाउंट किंवा कोणताही दुसरा डेटा टाइप जावास्क्रिप्ट मध्ये नाही. आपल्याकडे लेट आहे, वेअर आहे आणि कॉन्स्टंट आहे. तर आपण लेट यूज केलाय. आणि जे आपण व्हेरिएबल साठी नाव देत होतो ते सेम इथं आहे. कॉन्टॅक्ट ऑफ इथं काय होतं, कोलन होतं, त्याच्याऐवजी इथं ऑफ आलंय. ठीक आहे, एवढा सिंटॅक्स मध्ये चेंज आहे. जावास्क्रिप्टचा फॉर लूप सगळ्यांनी लक्षात ठेवा, जावास्क्रिप्टचा फॉर लूप युजफुल आहे. हा सिंटॅक्स लक्षात राहील. फॉर लूप जर लावायचा असेल तुम्हाला, एक ऍरे आहे, हा ऍरे आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये ऑब्जेक्ट्स आहेत. म्हणजे काय होणार, प्रत्येक इच फॉर लूपच्या वेळेस हे कॉन्टॅक्ट मध्ये काय येणार, हे ऑब्जेक्ट येणार. जर ह्या ऑब्जेक्ट मधल्या फुल नेमला जर ऍक्सेस करायचं असेल तर काय करावं लागतं आपल्याला?
कॉन्डॅट फुल नेम, बरोबर. बघा आता आपण रन फॉर लूप करूया. बघा हे कॉन्टॅक्ट ऑब्जेक्ट आलेला आहे. आपल्याला जर ज्यावेळेस असं ऑब्जेक्ट येते त्यावेळेस आपल्याला जेसॉन डॉट स्ट्रिंगिफाय यूज करावं लागतं. जेसॉन डॉट स्ट्रिंगिफाय. कन्सोल मध्ये ऑब्जेक्ट दिसत नाही. एक तर हा ऑप्शन आहे, नाहीतर दुसरा ऑप्शन कोणता आहे? हा ऑप्शन आधी दाखवतो तुम्हाला, नाहीतर मग नंतर तुम्हाला दुसरा ऑप्शन दाखवतो. ठीक आहे. ठीक आहे. आता रन फॉर लूप म्हणून मेथड कॉल करतो मी. बघा काय होतं. बघा आले का नाही? ID1 कॉन्टॅक्ट, प्रत्येक कॉन्टॅक्ट प्रिंट झालेला आहे. बघा कॉन्टॅक्ट, हा कॉन्टॅक्ट ID1 वाला फुल नेम राहुल शर्मा, प्रिया मेहता, अमित वर्मा, हे जे वरती आहे ते प्रिंट झाले की नाही? म्हणजे काय झालं, फॉर लूप मध्ये प्रत्येक कॉन्टॅक्ट इथं आला. आता मला तुम्ही सांगा, एपेक्स मध्ये आपण फुल नेम जर प्रिंट करायचं असेल, जर आपल्याला फुल नेम पर्यंत पोहोचायचं असेल, आपल्याकडे कॉन्टॅक्ट तर आहे, तर कॉन्टॅक्ट मधल्या फुल नेम पर्यंत पोहोचायचं असेल तर आपण काय करत होतो? कॉन डॉट इथं दिलेलं बघा फुल नेम, बरोबर. कॉन्टॅक्ट डॉट फुल नेम. आपल्याला एज जर प्रिंट करायचं असेल तर आपण काय करणार? कॉन डॉट एज डिप्लॉय करतो. ठीक आहे. मी आता रन फॉर लूप करतो. बघा राहुल शर्मा, प्रिया मेहता, अमित वर्मा, बरोबर. राहुल शर्मा, प्रिया मेहता, अमित वर्मा, हे फॉर लूप मध्ये आपण काय केले? प्रत्येक कॉन्टॅक्ट आणला, त्याचं नेम प्रिंट केलं. परत कॉन्टॅक्ट आला, परत त्याचं नेम प्रिंट करत, परत त्याचा कॉन्टॅक्ट आला, परत 3. म्हणजे हे 3 वेळा लूप फिरला आणि फक्त नाव प्रिंट केली, बरोबर. आता जसा हा फॉर लूप आहे तसाच आणखी एक फॉर लूपचा जावास्क्रिप्ट मध्ये प्रकार आहे. हा फॉर लूप झाला सिंटॅक्स आपला नॉर्मल रेग्युलर सिंटॅक्स. फॉर लूप न्यू म्हणून पण एक आहे, न्यू फॉर लूप पण आहे आपला. ठीक आहे. त्याला म्हणतात आपल्याला कॉल फॉर इच लूप आहे जावास्क्रिप्ट मधला, फॉर इच लूप. इथं हे जे नाव देतो हे स्टँडर्ड आहेत का कोणते पण नाव देऊ शकतो आपण? जावास्क्रिप्ट मध्ये हे जे फंक्शनची नाव दिलेत मी, कॉल फॉर लूप, कॉल फॉर इच लूप, हे मेथड आहे. हे मेथडचं नाव आपण काही देऊ शकतो का स्टँडर्ड आहे? एपेक्स मध्ये कसं होतं मेथडचं नाव? स्टँडर्ड होतं का आपल्या मनावर होतं? बरोबर. तसंच इथं पण मेथडचं नाव आपल्या मनावर आहे. आपल्याला जे पाहिजे ते आपण नाव देऊ शकतो. ठीक आहे. काय नाव देऊ शकतो? बघा कॉल फॉर इच लूप शशिकांत, तरी पण आपलं मेथड चालणार आहे. आता आपल्याला कॉल फॉर इच लूप हे शशिकांत मेथड जर आपल्याला कॉल करायचे असेल, आपल्याला एक बटन क्रिएट करावं लागेल. ठीक आहे. तर एक बटन क्रिएट करूया आपण. हे मी सगळं डेमोसाठी करतोय ना, हे काय रिअल कोडिंग नाहीये. हे असं आपलं रिअल कोडिंग आपण नंतर करणार आहे. आता आपण काय करतोय, जसं आपण डेटा टाइप्स आणि कलेक्शन इन सेल्सफोर्स बघितलं होतं, एपेक्स मध्ये कलेक्शन्स बघितलं होतं, लिस्ट, सेट, मॅप, तो पार्ट आहे. हा काय आहे? तो कलेक्शन बघण्याचा पार्ट आहे. आता तिथं आपल्याकडे कसं डिबग लॉग होते, बरोबर. पण इथं काय कन्सोल डॉट लॉग आहे, जे की इन्स्पेक्ट मध्ये दिसतं. सेम एपेक्स सारखंच आहे. एपेक्सला आपण काय शिकलो? डेटा टाइप शिकलो. तसं जावास्क्रिप्ट मध्ये आपण डेटा टाइप शिकलो. डेटा टाइप कोणते कोणते होते? लेट, फॅर आणि कॉन्स्ट, हे 3च डेटा टाइप होते. नंतर आपण एपेक्स मध्ये काय शिकलो होतो? लिस्ट, सेट आणि मॅप. तसं इथं ऍरे आणि ऑब्जेक्ट हे 2 डेटा टाइप आहेत, हे कलेक्शन्स आहेत, ऍरे आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे. त्यातलं आपण काय बघतोय आता सध्या? ऍरे बघतोय फर्स्ट, आणि आपण नंतर बघणार आहे ऑब्जेक्ट. तर लिस्ट मध्ये जसं मेथड्स होत्या, ऍड मेथड होती, ऍड ऑल होती, लेंथ आपले साईज मोजण्यासाठी साईज होतं, इज एम्प्टी होती, बरोबर. जसं लिस्टच्या मेथड होत्या तसं जावास्क्रिप्टच्या पण मेथड्स आहेत. आता
लिस्ट मध्ये आपल्याला अपेक्स मध्ये एखादा एलिमेंट ऍड करायचा असेल तर कोणती मेथड यूज करायचं आपण? अपेक्स मध्ये एखादी लिस्ट आहे तर त्याच्यामध्ये एखादा एलिमेंट ऍड करायचा तर आपण कोणती मेथड यूज करायचो लिस्टची? लिस्ट डॉट ऍड. ऍड. बरोबर. एवढा उशीर का लागतोय? आपण कितीतरी वेळा त्यात एलिमेंट ऍड केलेले लिस्ट डॉट ऍड. तसं जावास्क्रिप्ट मध्ये कोणती मेथड आहे? लिस्ट डॉट पुश. ओके, लिस्ट डॉट पुश मेथड आहे. आणि सेम फॉर लूपचा सिंटॅक्स आपला सेमच आहे, काहीही चेंज नाही, फक्त इथं ऑप ऍड झालेला आहे. ठीक आहे. ज्याला अपेक्सचा फॉर लूप येतोय त्याला जावास्क्रिप्टचा फॉर लूप येणार म्हणजे येणार. ठीक आहे. अपेक्स मध्ये फॉर लूप चालवायचे दोन प्रकार होते, इंटिजर आय प्लस प्लस लावून तो जो होता तो, आणि आपला नॉर्मल ऑब्जेक्ट वरती. तसंच इथं जावास्क्रिप्ट मध्ये पण दोन आहेत. जसं नॉर्मल फॉर लूप आहे तसं फॉर इच लूप पण आहे. ठीक आहे. आता आपल्याला फॉर इच लूप हे मेथड कॉल करायचे असेल त्यामुळे आपण काय केलंय, बटन आपण कॉल करणार. ठीक आहे. तर रन फॉर इच लूप करूया. फॉर इच लूप. ओके. आणि इथं आपण मेथडचं नाव काय दिले, हे आपण शिकण्यासाठी करतोय. हे नॉर्मल आपल्या याच्यामध्ये खूप वेगवेगळे फंक्शन, हे जसं कॉल फॉर लूप आहे जसं हे फॉर लूप लिहिलंय तसं काय रेग्युलर कोडिंग मध्ये नसते. आपल्याला हे फॉर लूप यूज करायचा असतो पण त्याचं सिनारिओज वेगळे असतात. ठीक आहे. आता हे कसं डमी कॉन्टॅक्ट मी क्वेरी केले, हे डमी कॉन्टॅक्ट बनवले, तसंच आपण हे जावास्क्रिप्ट मध्ये अपेक्स मधले कॉन्टॅक्ट्स घेऊन येणार आणि अपेक्स मधले कॉन्टॅक्ट्स वरती ऑपरेशन करणार फॉर लूप लावून. ठीक आहे. म्हणजे आपल्या डेटा जे ऑब्जेक्ट आहेत आपले कॉन्टॅक्ट अकाउंट त्याच्यावरले रेकॉर्ड्स घेऊन येणार मी आणि ते रेकॉर्ड्स वरती आपण प्रोसेस करणार आहे आणि सेम असेच ऑब्जेक्ट दिसणार ते. ठीक आहे. पण हे तुम्ही हार्ड कोडेड कॉन्टॅक्ट्स केले क्रिएट, तसं सेम जसं इथं दिसतंय तसेच अपेक्स मधनं घेऊन येणार आपण. पण शिकण्यासाठी आपण नॉर्मल डायरेक्ट कॉन्टॅक्ट डिक्लेअर केले. पण आपण आता मी डायरेक्ट का घेतलं नाही, कारण की तुम्हाला डायरेक्ट जर अपेक्स मध्ये जर घेऊन आलो आणि दाखवलं तर मग ते जास्त कॉम्प्लिकेटेड होईल. मी त्यामुळे मी सिंपल कॉन्टॅक्ट क्रिएट केलाय ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता फॉर इच लूप साठी आपण ही फंक्शन कॉल करणार आहे. ओके. आणि फॉर इच लूप आहे फॉर इच. ओके. आणि याच्यामध्ये फॉर इच आयटम. ठीक आहे. आयटम हे तुम्ही काही नाव देऊ शकता आणि हे एरो फंक्शन यूज करायचं. ठीक आहे. सेम इथं पण. आणि आपल्याला कशावरती इटरेट करायचंय, दिस कॉन्टॅक्ट वरती. ठीक आहे. दिस कॉन्टॅक्ट्स डॉट, म्हणजे ह्या ऍरे वरती फॉर इच लूप लावायचा आणि ह्या कॉन्टॅक्ट्स मधला, जसं आपण इथं कॉन पण घेऊ आपण, कॉन जर घेतलं चालतंय, ह्या कॉन्टॅक्ट मधला जो प्रत्येक एलिमेंट आहे ह्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल पहिल्यांदा आणि तो प्रत्येक वेळेस वन बाय वन प्रिंट करत जाणार आपण. ठीक आहे. डिप्लॉय करतो मी, किंवा ह्याला दुसरं नाव देतो कारण की तुम्ही इथं कन्फ्युज व्हाल, त्यामुळे मी इथं आयटम देतो. ठीक आहे. आणि इथं आयटम प्रिंट करतो पूर्ण, किंवा आयटम डॉट फुल नेम करतो, किंवा याच्यामध्ये आयटम डॉट दुसरं कोणतं आपण यूज करू शकतो, स्टेटस यूज करू शकतो, किंवा एज यूज करू शकतो. ठीक आहे. एज यूज करतो, एज, आयटम डॉट एज. बघा, प्रत्येक कॉन्टॅक्टची एज प्रिंट करणार आहे. काय करणार? प्रत्येक कॉन्टॅक्टची एज प्रिंट करणार. कसं प्रिंट करणार? ह्या कॉन्टॅक्ट मधले किती एलिमेंट आहेत आपल्याकडे? कॉन्टॅक्ट ह्या ऍरे मध्ये 3 एलिमेंट आहेत, बरोबर. मग पहिला एलिमेंट आयटम मध्ये येणार. पहिला एलिमेंट हा एलिमेंट, हा जो एलिमेंट आहे तो आयटम मध्ये येणार. मग त्या एलिमेंट मधला आयटम डॉट एज, म्हणजे ह्या पहिल्या एलिमेंट मधला एज डॉट एज, एज प्रिंट करणार. ओके. झालं, पहिला एलिमेंट प्रिंट झाला. परत इथे येणार आयटम मध्ये, दुसरा आयटम घेऊन येणार इथं, दुसऱ्या आयटमची एज काय प्रिंट करतोय? 25. परत तिसरा आयटम येणार, हा अमित वर्मावाला, ह्या आयटम मध्ये. ठीक आहे. आणि तो प्रिंट करणार. इथपर्यंत कोणाला काय डाऊट? लक्षात आलाय सिंटॅक्स? 2 फॉर लूप आहेत आपल्याकडे गाईज. फॉर लूप कळाला का? सुजाता, अभिनंदन, मयूर,
कॉन्फिडेंस नहीं लग रहा है. आणखी एकदा एक्सप्लेन करू. ओके ठीक आहे. तुषार आहे ना. हो सर. ओके लक्ष द्या. हा आपला नॉर्मल ऍपेक्स मध्ये जो होता तो एक्सप्लेन करतो मी आधी. ठीक आहे. आता ह्या दिस कॉन्टॅक्ट मध्ये आपल्याला माहिती आहे दिस कॉन्टॅक्ट मध्ये हा पूर्ण ऍरे आलेला आहे बरोबर. ह्या ऍरे मध्ये 3 एलिमेंट आहे. हा पहिला एलिमेंट झाला, हा दुसरा एलिमेंट झाला आणि हा तिसरा एलिमेंट झाला. ठीक आहे. मग दिस कॉन्टॅक्ट वरती आपण फॉर लूप लावलाय. मग पहिला कॉन्टॅक्ट उचलून आपण ऍड टाकला बरोबर फॉर लूपनं. मग पहिला कॉन्टॅक्टचा फुल नेम प्रिंट झाला. परत दुसरा कॉन्टॅक्ट आला ह्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार, कॉन मध्ये येणार, परत तो फुल नेम दुसऱ्या कॉन्टॅक्टचा प्रिंट होणार, तिसऱ्या कॉन्टॅक्टचा फुल नेम इथं प्रिंट होणार. ठीक आहे. सेम इथं पण आपण काय करलोय ऍरेचं नाव पण त्याला फॉर इच लावलंय. ठीक आहे. आणि इथं ह्या आयटम मध्ये पहिला कॉन्टॅक्ट येणार, आयटम मध्ये पहिला कॉन्टॅक्ट ह्या आयटम मध्ये येणार. ओके. आणि हे एरो फंक्शन आहे. हा सिंटॅक्स डिफरंट आहे बाकी काही नाही. आयटम आला ह्या आयटम मधला एज प्रिंट केली आपण. ठीक आहे. परत दुसरा आयटम इथं आला, दुसऱ्या आयटम मधलं एज प्रिंट केली. परत तिसरा आयटम ह्यामध्ये आला म्हणजे तिसरा कॉन्टॅक्ट ह्यामध्ये आला. ठीक आहे. आणि त्याची एज प्रिंट केली. असं आहे सिंटॅक्स डिप्लॉय. हा रिफ्रेश करतो. तुम्ही हे स्वतः करून बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. इथं बघा बटन आलंय रन फॉर इच लूप. ठीक आहे. मी रन फॉर इच लूप करतो. बघा 28, 25, 30. बघा 28, 25 आणि 30 आले प्रिंट झालं. सेम ऍपेक्स सारखंच आहे. सेम ऍपेक्स सारखंच आहे. काहीही चेंज नाही याच्यामध्ये. सेम ऍपेक्स सारखाच फॉर लूप आहे हा. ठीक आहे. हा पण हा ह्याचा सिंटॅक्स डिफरंट आहे मी मान्य करतो पण हा तर ऍपेक्स सारखाच आहे. ठीक आहे. आपण काय शिकतोय जसं ऍपेक्स मध्ये लिस्टच्या मेथड शिकत होतो तसंच आपण जावास्क्रिप्ट मध्ये ऍरेच्या मेथड शिकतोय. ऍरे आणि लिस्ट सेमच आहे. ठीक आहे. आता आपण जावास्क्रिप्ट मध्ये ऍरे बघितला. ठीक आहे. आता पूर्ण जर ऍरे प्रिंट केला आपण हा. ठीक आहे. हा ऍरे पूर्ण प्रिंट केला आणि डिप्लॉय करतो. आणि रन फॉर लूप म्हणतो. ठीक आहे. डिप्लॉय आणखी एकदा करतो. हार्ड रिफ्रेश करतो. ठीक आहे. रन फॉर लूप बघा पूर्ण कॉन्टॅक्ट आपलं 1 बाय 1 प्रिंट झालं. आणि आता आपण HTML मध्ये जर हे दाखवायचं असेल आपल्याला तर काय करावं लागेल. हा जो कॉन्टॅक्ट आहे हा डायरेक्टच इथं घेतला आपण पी टॅग मध्ये घेऊया. कॉन्टॅक्ट ऍरे जर डायरेक्ट आपण दाखवलं तर काय होईल आणि डिप्लॉय. बघा हे ऑब्जेक्ट असं दिसतंय. ठीक आहे. तुम्हाला डायरेक्ट दाखवणार नाही. मग आपण काय करू शकतो आपल्याला जे जे एलिमेंट पाहिजेत ते आपण दाखवू शकतो. तर कसं सेम जसं आपण इथं फॉर लूप लावलाय इथं तसाच HTML चा पण फॉर लूप असतो. हे दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. फॉर लूप मी का शिकवतोय कारण की फॉर लूप वरतीच काम चालतं आपलं. जर तुम्हाला 1 बाय 1 नावं दाखवायचे असतील HTML मध्ये स्क्रीनवरती ऍरे मधले कॉन्टॅक्टचं नाव किंवा अकाउंटचं नाव किंवा अकाउंटचं रेकॉर्ड तुम्हाला जर दाखवायचं असेल तर तुम्ही काय करणार फॉर लूप लावणार. कशाचा फॉर लूप लावणार HTML चा फॉर लूप. आता HTML चा जो फॉर लूप आहे त्यासाठी सिंटॅक्स लक्षात ठेवायचा तुम्हाला.
आणि ते काय करायला लागणार आहे, तो पाठच करावा लागणार, त्याला काहीही पर्याय नाहीये. HTML चा सिंटॅक्स, HTML चा फॉर लूप लावायचा सिंटॅक्स तुम्हाला पाठच करावा लागणार. आता हा लॉजिकल आहे, ठीक आहे, हा सिंटॅक्स फॉर लूप जावास्क्रिप्ट मधला लॉजिकल आहे, जो आपण अपेक्स मध्ये पण यूज केला होता. पण जावा HTML वरचा लक्षातच ठेवावा लागणार, ठीक आहे. तर त्यासाठी फॉर लूप लावण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा टेम्पलेट, जसं इथं टेम्पलेट आहे सेम टेम्पलेटच घ्यायची, ठीक आहे. टेम्पलेट घ्या, त्याच्यामध्ये लिहा फॉर इच. ओके, कोणत्या लिस्टवरती आपल्याला इटरेट करायचंय, कॉन्टॅक्ट्स वरती इटरेट करायचं, ठीक आहे. कॉन्टॅक्ट्स घ्या, परत त्याचं फॉर आयटम, म्हणजे जसं इथं आपण जसं फॉर आयटम केलं, इथं कॉन केले, जसं इथं आयटम केलंय, म्हणजे प्रत्येक कॉन्टॅक्ट पहिल्यांदा ह्या लिस्ट मधून पहिला कॉन्टॅक्ट येणार ह्याच्यामध्ये आयटम मध्ये, फॉर आयटम. फॉर आयटम किंवा आपण इथं कॉन देऊया, काही नाव देऊ शकता तुम्ही, ठीक आहे. कॉन्टॅक्ट मधलं कॉन्टॅक्ट आलं आणि त्याच्या खाली डिव टॅग लिहायचा, डिव टॅग. ओके, आणि याला फॉर की म्हणायचं, फॉर की इक्वल टू आपण की काय देऊया. आता ह्याच्यामध्ये ह्या ॲरे मध्ये हे एलिमेंट आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये युनिक काय आहे, युनिक काय असू शकतं सांगा बरं. युनिक आयडी आयडिया असू शकतो, बरोबर. आता फुल नेम दोघा एलिमेंट मध्ये सेम असू शकतं, एज पण सेम असू शकते. युनिक काय आहे, आयडी आहे. तर आपण काय करूया, फॉर इच आयडी, कशाची आयडी, कॉन्टॅक्टची आयडी. ओके, आयडी हा झाला आपला फॉर लूप. आणि मग याच्यामध्ये तुम्ही फी टॅग देऊ शकता, आणि याच्यामध्ये कॉन्टॅक्ट आणि हे कॉन तुम्ही प्रिंट करू शकता. म्हणजे काय होणार, कॉन्टॅक्ट, सगळे कॉन्टॅक्ट इथे दिसणार, याच्यामधला पहिला कॉन्टॅक्ट आपण बाहेर काढणार आणि त्या कॉन्टॅक्टला आपण प्रिंट करणार, ठीक आहे, आणि डिप्लॉय करूया. तरी पण ऑब्जेक्ट्स म्हणावं असं वाटतं मला. स्ट्रिंग, ठीक आहे, याला स्ट्रिंग मध्ये द्यावं लागतं वाटतं, ठीक आहे. युनिक की व्हॅल्यू एकच मिनिट, सिंटॅक्स मध्ये काहीतरी मिस्टेक आहे. फॉर की नाही दे, फक्त कीच आहे. आणि डिप्लॉय, ठीक आहे. फॉर इच हे कॉन्टॅक्ट्स आपण जावास्क्रिप्ट मध्ये डिक्लेअर केलेले आहेत, म्हणजे आपल्याकडे जावास्क्रिप्ट मध्ये हे कॉन्टॅक्ट्स अवेलेबल आहे, तो ॲरे अवेलेबल आहे. तो ॲरे इथं घेतला कर्ली ब्रॅकेट यूज करून, परत त्याला व्हेरिएबल डिक्लेअर केला, होय ना. व्हेरिएबलचं नाव काय दिलं, कॉन दिलं, आणि की काय दिली, कॉन्टॅक्टची आयडी दिली. हे जो डिक्लेअर केलाय कॉन, त्याच्यामध्ये आयडी पर्यंत पोहोचलो आपण, ठीक आहे. आणि कॉन्टॅक्ट आपण प्रिंट केलाय, प्रिंट केलाय म्हणजे HTML मध्ये डायरेक्ट शोच केलाय, ठीक आहे. रिफ्रेश करूया आपण. बघा इथं ऑब्जेक्ट झालं, आपल्याला 1 by 1च लिहावं लागणार त्याला. कॉन्टॅक्ट डॉट कॉन डॉट फुल नेम. सेम इथं जे आहे की आहे तीच द्यावं लागते, इथं केस सेन्सिटिव्ह आहे, ठीक आहे. कॉन्टॅक्ट नेम, परत आपलं काय, कॉन्टॅक्ट एज, ठीक आहे. जे इथं कीची व्हॅल्यू आहे ऍक्युरेट तीच द्यायची हा,
नाहीतर त्याला सापडणार नाही. सिलेक्ट ऑल करा फॉर्मॅटिंगसाठी, कंट्रोल के दाबा, कंट्रोल एफ दाबा, तुमचा कोड फॉर्मॅट होऊन जाईल. ठीक आहे. सिलेक्ट ऑल, कंट्रोल के, कंट्रोल एफ, डिप्लॉय. ओके, रिफ्रेश करतो. बघा, कॉन्टॅक्ट नेम इज राहुल शर्मा, कॉन्टॅक्ट एज इज 28, कॉन्टॅक्ट नेम प्रिया शर्मा 25, अमित वर्मा 30. 1 by 1 फिरून हा प्रिंट करतोय. ठीक आहे. हा झाला फॉर लूप इन HTML. जर तुम्हाला कोणतंही कॉन्टॅक्ट किंवा तुम्हाला जर रन करायचं असेल, लिस्ट ॲरे असेल, जर तुम्हाला HTML मध्ये 1 by 1 दाखवायचं असेल तर तुम्हाला HTML मधला हा फॉर लूप तुम्हाला यूज करावा लागेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये दुसरी एक मेथड आहे. कोणती मेथड आहे? हे आपण एका फंक्शन मध्ये टाकूयात. ठीक आहे. हे आता काय होतं, डायरेक्ट कॉन्टॅक्ट रन होत आहेत. बरोबर. आपला कोड कसा रन होतो हे बघा, HTML कशी रन होते बघा. आपण जे फॉर इच लूप रन करतो, कन्सोल लॉग वगैरे लावतोय, हे फंक्शन मध्ये कॉल केल्यानंतर लावतोय. बरोबर. पण हा जो टेम्पलेट आहे, ही जी टेम्पलेट आहे, हा जो फॉर लूप आहे, आपला हा कोणत्या ह्याच्यावरती डिपेंडेंट आहे का? डायरेक्ट कॉन्टॅक्ट जे अवेलेबल आहेत ते डायरेक्ट प्रिंट करते. बरोबर. आपलं HTML डायरेक्ट रन होते. आता हे ह्याच्यामध्ये जे कन्सोल लॉग लागले आहेत, हे कधी प्रिंट होतात? जर आपण कोणत्या तरी बटन वरती क्लिक केलं तरी. ठीक आहे. जर आपल्याला ही HTML जर बटन वरती जर कंट्रोल करायची असेल, ऑन बटन क्लिकच आपला हा फॉर लूप चालला पाहिजे, हा दिसला पाहिजे, तर काय करायला लागेल त्याला? तर त्यासाठी बटन बटन लावावं लागेल. ठीक आहे. एक बटन क्लिक करूयात, आपण क्रिएट करूयात. कंट्रोल के एफ. ठीक आहे. याला नाव देऊया रन HTML लूप आणि एक फंक्शन लिहूयात आपण, रन HTML लूप. आता हे फॉर लूप तुम्हाला मी आज शिकवलंय, तर तुम्ही उद्याच्या क्लासच्या आधी हे तुम्हाला सगळे फॉर लूप यायला पाहिजे. जावास्क्रिप्टचा फॉर लूप, जावास्क्रिप्टचे 2 फॉर लूप, परत हे ॲरे मेथड, हे स्प्रेड ऑपरेटर म्हणजे काय, कशासाठी यूज करतो, ही पुश मेथड, हा स्प्रेड ऑपरेटर, ही जावास्क्रिप्टची फॉर लूप ही ओल्ड मेथड, फॉर इच लूप ही न्यू मेथड, हा HTML चा फॉर लूप. हे 3 सिंटॅक्स पाठ पाहिजे. ठीक आहे. आता रन HTML लूप आपण फंक्शन तर लिहिला, आपण हा फंक्शन कॉल करूया या बटन मधून. ठीक आहे. रन HTML लूप मधून ऑन क्लिक हा आपला काय होईल, रन HTML. आता ही बटन दिसणार आपल्याला विजिबल. ठीक आहे. कोणतं बटन दिसणार? रन HTML लूप. आणि ऑन क्लिक कोणती मेथड चालणार? रन HTML लूप. ओके, ही मेथड चालणार. आणि ह्या मेथड मध्ये आपण काय लिहिलंय का? नाही लिहिलं. आता आपण काय करू शकतो सांगा, की हे कंडिशनली विजिबल करायचं आपल्याला. ऑन बटन क्लिक काय होणार? आता लेट्स से आपण हे डिप्लॉय करूया आणि याच्यामध्ये कन्सोल लॉग टाकूया. रन HTML फॉर लूप फॉर. ठीक आहे. आणि डिप्लॉय. रिफ्रेश केलं बघा, तरी पण आपलं दिसतं जायचं. इथं आलो आणि मी रन HTML फॉर लूप केलं. रन HTML फॉर लूप
कॉल्ड. ओके, आपला फंक्शन चालतंय पण त्या फंक्शनचा आणि ह्या HTML चा काहीतरी संबंध आहे का? आपण काहीतरी संबंध लिहिलाय का? काहीच लॉजिक नाहीये, काही संबंध आपण लिहिलेला नाहीये. आपण ह्याला टॉप देऊया. मार्जिन काय केलं, आता हे वर चिटकायला लागले बटन. ठीक आहे, तर मी ह्याच्या रन HTML फॉर लूपच्या वरती अराउंडच्या ऐवजी वरती दिले माझं टॉप. ठीक आहे, टॉपला देतो मी माझं आणि डिप्लॉय. डिव टॅग मध्ये टाकू. चला, ठीक आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्ष दिली असेल बघा, आणखी सुद्धा तो फॉर लूप आपला चालतो HTML चा. कारण आपण ह्या फंक्शन तर लिहिला, हे बटन तर लिहिलं, पण ह्या बटन मध्ये काही लॉजिकच लिहिलेलं नाही. आपण फक्त प्रिंट करतोय. बरोबर, आपण फक्त सिंटॅक्स आपण कन्सोल लॉग फक्त टाकलाय, आपण काही लॉजिक लिहिलेलं नाहीये. तर आपल्याला काय करायचंय, कंडिशनली व्हिजिबल करायचंय. हा फॉर लूप काय झाला पाहिजे, कंडिशनली चालला पाहिजे. कधी चालला पाहिजे, जर आपण ही बटन रन HTML लूप जर क्लिक केलं तर चालला पाहिजे. तर त्यासाठी आहे LWC if else आणि LWC if true. ठीक आहे, तर त्यासाठी टेम्पलेट यूज करायचं, टेम्पलेट. ओके, आणि हे टेम्पलेट कॉपी करा आणि हे लॉजिक ह्याच्यामध्ये घ्या. म्हणजे आपलं फॉर लूपचं आपण काय केलं, टेम्पलेट मध्ये गेलं. आणि इथं if true enable for loop, एक व्हेरिएबल घेऊ आपण. ठीक आहे, हा व्हेरिएबल काय केला आपण, डिक्लेअर करायचं जावास्क्रिप्ट मध्ये वरती इथं, आणि ह्याला फॉल्स केलं पहिल्यांदा. आणि बघा, आता इनिशियली आपली ज्यावेळेस HTML लोड होते त्यावेळेस एनेबल फॉर लूप काय असणार, फॉल्स असणार. म्हणजे हे फॉल्स आहे, हे काय करतंय, इफ ट्रू असेल तर हे खालचं रन करतंय. आता एनेबल फॉर लूप इनिशियली काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. म्हणजे काय होणार, हे टेम्पलेट चालणार का, हे लॉजिक चालणार का? जर इथं आपण इफ ट्रू लावलंय, जर ट्रू असेल तरच खालचं लॉजिक चालेल. पण आपला एनेबल फॉर लूप हा व्हेरिएबल आपण इथं काय केलाय, फॉल्स केलाय. म्हणजे इनिशियली काय असणार, इफ ट्रू हे ट्रू नसणार आहे हा व्हेरिएबल, त्यामुळे हा आपला फॉर लूप चालणारच नाही. मग आपण काय करणार, हा जो इनिशियली फॉल्स केलाय त्याला आपण काय करूया, ह्या रन HTML मध्ये आपण दिस डॉट ट्रू करून टाकूयात. ओके, आणि डिप्लॉय करू. बघा, आता आपण काय केलं तुम्हाला सांगतो. एक व्हेरिएबल घेतला एनेबल फॉर लूप नावाचा, त्याला इनिशियली फॉल्स ठेवलं. ओके, आणि इनिशियली फॉल्स ठेवलं आणि इफ ट्रू ही कंडिशन लावली. जर एनेबल फॉर लूप ही कंडिशन ट्रू असेल तर हा रन कर. आता इनिशियली काय असते, हा फॉल्स ठेवलाय आपण इथं. बरोबर, ज्यावेळेस कॉम्पोनंट आपला लोड होईल त्यावेळेस इनिशियली काय फॉल्स असणार आहे. त्यामुळे हे आपल्याला दिसणार का, हा फॉर लूप रन होणार का, नाही. पण ज्यावेळेस आपण रन फॉर HTML लूप हा ज्यावेळेस क्लिक करू त्यावेळेस हा फंक्शन कॉल होणार, रन HTML लूप. आणि त्यावेळेस आपण काय करतोय, एनेबल फॉर लूप ट्रू करतोय. मग त्यावेळेस हा फॉर लूप रन होणार. ठीक आहे, चला बघूयात, आपण रिफ्रेश करू. बघा, आणि मी समजा रन फॉर लूप जर क्लिक केलं चालला का. कंडिशनल व्हिजिबिलिटी, कंडिशनल व्हिजिबिलिटी साठी काय, इफ ट्रू आपला टेम्पलेट आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला दुसरं जर समजा इफ फॉल्स वरती लॉजिक चालवायचं असेल ते पण आहे. बरं, आता ह्याच्या उलट होणार आहे.
डिप्लॉय करतो मी. जर फॉल्स असेल तर चालणार आणि ट्रू असेल तर काय होणार, फॉर लूप दिसणार नाही आपल्याला. बघा आता आपण ह्याच्या उलट होणार. आता काय होणार बघा, इफ फॉल्स, इनिशियली आपलं व्हेरिएबल कसं आहे, इनिशियली एनेबल फॉर लूप फॉल्स आहे, म्हणजे फॉल्स असल्यानंतर चालणार. आणि नंतर आपण ज्यावेळेस रन फॉर लूप करतोय त्यावेळेस त्याला ट्रू करतोय, मग हे ट्रू केल्यानंतर हे चालणार नाही, त्याच्या उलट होणार. ठीक आहे. आता बघा हे इनिशियली फॉल्स त्यामध्ये दिसतंय आणि रन फॉर एचटीएमएल लूप केल्यानंतर गायब होणार. ठीक आहे. म्हणजे इफ फॉल्स आणि इफ ट्रू तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही वापरू शकता. ठीक आहे गाईस, हे आजच्या पुरतं आपलं फॉर लूपचा कन्सेप्ट आणि ॲरेचा निम्मा पार्ट आपला झाला आहे. आणि उद्या बाकीच्या ॲरेच्या मेथड्स बघूयात आपण. आणि जसं मी फाईल्स पाठवतो तुम्हाला, आता फॉर एक्झाम्पल मी याच्यामध्ये काय करतोय, हे माझा प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये फोर्स ॲप मध्ये जातो, मेन मध्ये जातो, डिफॉल्ट मध्ये, LWC मध्ये, माय सेकंड कॉम्पोनंट. आता मी ह्यातल्या फाईल पाठवतो तुम्हाला. ठीक आहे. मग तुम्ही म्हणताल हे ओपन कशा करायच्या, तर तुमच्याकडे VS कोड आहे बरोबर. आता डाउनलोड्स मध्ये जावा, मी काल तुम्हाला ह्या फाईल्स पाठवल्या होत्या, माय फर्स्ट कॉम्पोनंट पाठवला होता बरोबर. जर ही फाईल कोणती आहे, HTML आहे. ठीक आहे. तर ह्याला राईट क्लिक करा आणि इथं ओपन विथ VS कोड करा. आली फाईल. आता दुसरी कोणती फाईल पाठवली होती मी तुम्हाला, ठीक आहे, हीच डाउनलोड केलेली आहे. आता मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही राईट क्लिक करून तुम्ही ओपन करू शकता का बघा. आता मला ह्या माय सेकंड कॉम्पोनंट ह्याची जी फाईल आहे ती मला जर बघायची असेल तर मी काय करणार, इथं एक्सप्लोर वरती क्लिक करणार. ठीक आहे. आणि याच्यावरती क्लिक करा, राईट क्लिक करा, इथं तुम्हाला पाथ पण दिसतो बघा, इथे क्लिक करा. ओके, हा पाथ दिसतो, पण आपण डायरेक्ट राईट क्लिक करा, रिव्हील फाईल इन एक्सप्लोरर, इथं क्लिक करा. बघा ही माय कॉम्पोनंट सेकंड कॉम्पोनंट ही फाईल तयार झालेली आहे, ही कॉपी करा, मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवून देतो. बघा बरं, कोणीतरी राईट क्लिक करून VS कोड मध्ये ओपन होते का बघा. स्क्रीन शेअर करा कोणीतरी, मी स्टॉप करतो. एनीवन, कुणाकडेच VS कोड नाही का लॅपटॉप वरती? कोण आहे? शिवहर, अभिनंदन, शशिकांत, सुजाता, मयूर, तुषार, गाईज, हॅलो. मी दाखवू का सर? हा कर. बाकीचे काय मोबाईलवर जॉईन झालेत का काय? सुजाता, हा सर, मोबाईल जॉईन केलं. लॅपटॉप वरून जॉईन करत जावा, लॅपटॉप वरून लक्षात राहणार. हे एवढ्या छोट्या स्क्रीनवर कसं लक्षात राहणार? दिसते का? राईट क्लिक, हा ओके, ओपन विथ विज्युअल स्टुडिओ कोड, ओपन. माय सेकंड कॉम्पोनंट, हे काय झालं? नाही इथं नाही दिसणार, डायरेक्टच दिसायला पाहिजे. माय सेकंड कॉम्पोनंट जे ओपन झाले, इथं काय प्रॉब्लेम आहे? डबल होत आहे ना? तुझ्या याला काहीतरी प्रॉब्लेम आला, जनरेट कोड म्हणून. बरं, सेकंड कॉम्पोनंट ओपन तर झालाय. मयूर तू स्क्रीन शेअर कर बरं. मयूर, झालं सर. झालं का? हा. कर बरं शो.
मयूरने केली का? ठीक आहे. ते डाउनलोड केले सर. हा. सेकंड. ओके. ओपन विथ विजुअल स्टुडिओ कोड. ओके. आला सगळं तुमच्याकडे कोड? हा आले. ओके गाईज, सगळ्यांनी अशीच प्रॅक्टिस फॉलो करा. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट हा डिप्लॉय जरी केला म्हणजे तुम्हाला क्रिएट करावं लागेल कॉम्पोनंट क्रिएट करून हे कॉपी करून त्यात टाकायचं. ठीक आहे. ओके गाईज, थँक्यू थँक्यू सर. बाय बाय.